अहिल्यानगरमध्ये मॉक ड्रिल सुरू असताना अचानक हातातच ग्रेनेड फुटल्यानं 4 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले। या घटनेमध्ये शुभम कावरे आणि शिवराज पवार यांच्या हाताची करंगळी तुटून वेगळी झाली आहे। कोणतेही पूर्व प्रशिक्षण न देता थेट स्नो ग्रेनेड फोडायला दिल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप होतोय। दरम्यान जखमी असलेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत। मॉक ड्रिल दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येत होता आणि या मॉक ड्रिल दरम्यान आपण पाहतोय 4 जण प्रशिक्षणादरम्यान जखमी झालेले। पोलिसांच्या हातातच हे ग्रेनेड फुटलेले। पुरेसं प्रशिक्षण न देता थेट मॉक ड्रिल मध्ये त्यांना आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुशील थोरात जोडले गेलेले आहेत। सुशील, अत्यंत धक्कादायक गोष्ट घडलेली आहे। ग्रेनेड फुटल्यानं 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। काय अधिकची माहिती? निश्चित जर पाहिलं आता ईद आलेली आहे, बकरी ईद आलेली आहे, त्यासाठी जे मॉक ड्रिल करण्यात येतं ते मॉक ड्रिलच्या निमित्तानं पोलीस मुख्यालय येथे जे प्रशिक्षण चालू होतं या प्रशिक्षणादरम्यान ग्रेनेड फुटलेले आहे। जर पाहिलं तर हे सर्व जे 2 कर्मचारी आहेत ते 2 कर्मचारी प्रशिक्षित कर्मचारी नव्हते आणि नुकतेच भरती झालेले हे कर्मचारी होते। त्यांच्या हातातून हा जो ग्रेनेड आहे तो फुटलेला आहे। मात्र बालंबाल दोन्ही वाचली आहेत, कारण दोघांची हाताला गंभीर इजा झालेली आहे। एका जवानाच्या हातावर आता शस्त्रक्रिया चालू आहे, तर दुसरा जवान हा त्याची जी हाताची अंगठा आणि मधलं बोट आहे ते गंभीर जखमी झालेले आहे या प्रकरणामुळे। आणि जर आपण एकत्र पाहिलं तर कोणतेही पूर्व प्रशिक्षण न देता डायरेक्ट स्नो ग्रेनेड फोडायला दिल्याने हा प्रकार झाला। पूर्व प्रशिक्षणाशिवाय त्यांना हे हाताळण्यास दिलं, त्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे। धन्यवाद सुशील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पोलिसांच्या हातातच हे ग्रेनेड फुटलेलं आहे आणि पुरेसं प्रशिक्षण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे। ग्रेनेड दिले होते हातात फेकायला, तर ती ग्रेनेड बद्दल पूर्ण माहित नसल्याने ती पिन काढली आणि ते आमच्या हातातच बस झाली। किती लागले, किती काय आता ऑपरेशन? करंगळी आता आमच्या तिघांना म्हणजे तिघांची पण करंगळी झाली, वेगळी झाली। ऑपरेशन करून परत काय असेल ते आता डॉक्टर ठरवतील। तर प्रशिक्षण सुरू होतं का? नाही, डेमो झाला होता मॉक ड्रिल। मॉक ड्रिल कशा निमित्त मॉक ड्रिल चालू? म्हणजे आता ईद निमित्त